नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 20 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे अंतराच्या फोटोसमोर उभा राहून अंतराशी बोलत असतो. तेवढ्यात तिथे लीला येते. तर एजे लीलाकडे बघून चिडतो आणि तिथून निघून जात असतो. तर लीला एजेचा हात पकडते आणि सांगते की एजे, तुम्ही मला असं टाकून जाऊ शकत नाही. तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल. लीला एजेना म्हणते की तुम्हाला कोण देते प्रेशर अंतराताईंना विसरण्याचं? मला तर अंतराताईंची जागाच नकोय. तुम्हाला मी इतकी मूर्ख आणि चाइल्डिश वाटते का? मी तुम्हाला कधी सांगितलं का की अंतराताईंशी बोलू नका, त्यांचा फोटो रूमच्या बाहेर काढा? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्याशी बोला. तुमचा हा जो स्ट्रगल, तुमची जी घुसमट होते ते मला कळतेय आणि म्हणूनच मला वाटतंय की ते तुम्ही माझ्याशी शेअर करायला हवं. एजे, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. ह्याचाच अर्थ तुमच्यातल्या कन्फ्यूज एजेवर, अंतराताईंवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एजेवर आणि मला स्वतःपासून लांब ठेवणाऱ्या एजेंवर मी खूप प्रेम करते. तुम्हाला माहितीये एजे, तुम्ही अंतराताईंवर अजूनही प्रेम करतात ही गोष्ट मला का आवडते? कारण ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांवर खूप प्रेम करता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही माझ्या प्रेमात पडाल ना, तेव्हा तुम्ही माझ्यावर सुद्धा असंच प्रेम करा. त्यावर एजे सांगतो, इट्स नॉट पॉसिबल लीला. तर लीला म्हणते, ठीक आहे, मग मी आवडायला लागल्यावर? त्यावर एजे म्हणतो, तेही पॉसिबल नाहीये लीला. असे म्हणून एजे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तर लीला एजेना अडवते आणि सांगते, काय चाललंय एजे? मला चांगलंच माहितीये की तुम्हाला मी आवडते. तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं सुद्धा, तुम्ही माझा विचार सुद्धा करतात. त्यावर एजे लीलाला सांगतो, अजिबात नाही लीला. आणि एजे तिथून निघून जाण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. पुन्हा लीला एजेचा हात पकडते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हे जे सगळं सकाळपासून चिडचिड करतायत हे तुम्ही मुद्दाम करतायत, तुमच्या भावना लपवण्यासाठी. आणि हे तेव्हाच करायची वेळ येते जेव्हा चोराच्या मनात चांदणं असतं. त्यावर एजे चिडतो आणि म्हणतो, लीला बस आता बस. त्यावर लीला म्हणते, आणि आता तुम्ही हे जे खरं खरं चिडलायत ना, ते मी तुमची कोणीतरी आहे म्हणून. कारण आपण केवळ आपल्या जवळच्या माणसांवरच चिडतो. लीला असे म्हणाल्यावर एजे लीलाकडे शॉक होऊन बघतो. इथे लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाला म्हणतात, मग वहिनी कशी वाटली आमची आयडिया? त्यावर दुर्गा म्हणते, म्हणजे? तर सरस्वती म्हणते, ही आमचीच आयडिया होती. आम्हीच लीलाला सांगितले होतं की एजंटसाठी काहीतरी स्पेशल कर. हा सगळा ड्रामा झालाय ना, तो आमच्यामुळे झालाय. त्यावर दुर्गा चिडते आणि सांगते, कोणी सांगितलं नको तिथे डोकं चालवायला? त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात, ओ वहिनी, हवं तिथेच डोकं चालवलं. तुम्ही बघितलं नाही का एजे लीलाला किती ओरडले? त्यावर दुर्गा म्हणते की अरे पण ह्याच्यामुळे एजेना त्रास झाला हे तुम्हाला समजलं नाही का? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आपलं टार्गेट लीला आहे. एजेना त्रास होईल असं काहीही करायचं नाहीये. यापुढे असा मूर्खपणा करताना आधी मला विचारा, मला सांगा. आणि दुर्गा तिथून चिडून निघून जाते. इथे लीला एजेना सांगते, एजे तुम्ही एक्सेप्ट करा किंवा नका करू, पण तुमच्या मनात मीही एक स्पेशल आहे. एजे, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे लग्न एक्सेप्ट करणं जसं तुमच्यासाठी कठीण आहे ना, तसं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण होतं. आणि मी ते नुसतं एक्सेप्ट केलेलं नाहीये, तर मी आपला संसार सुखाचा होण्यासाठी, तुम्हाला खुश ठेवण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करतेय. आणि ह्या सगळ्यात मी खूप काही अपेक्षा ठेवत नाहीये, पण एजे, मी साध्या मैत्रीची तर अपेक्षा ठेवूच शकते ना? असे म्हणून लीला तिथून निघून जाते आणि एजे विचार करत राहतो. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती लीलाला म्हणतात, एजेना दुखावण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही का तुम्हाला? त्यावर लीला म्हणते, मग तुम्हीच सांगितलं होतं ना? त्यावर सरस्वती म्हणते, काय 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 आम्ही काय? आम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की एजेंना स्पेशल वाटेल असं काहीतरी करा. पण ही बाईकची आयडिया तुमचीच होती. आणि त्यावर लक्ष्मी सुद्धा म्हणते, मग काय, भलाईचा जमानाच राहिलेला नाहीये. त्यावर लीला म्हणते, असो, मी ना हे सगळं आजींशीच बोलते.
तर दुर्गा लीलाला अडवते आणि सांगते की प्लीज हे सगळं सांगून आजींना सांगून तुम्ही आजींचा मूड खराब करू नका. लीला, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघींना भीक न घालता आजींना भेटायला जाते आणि आजी देवघरात असतात. आजी लीलाला म्हणतात, अरे हे काय, तुम्ही जाणार होतात ना बाहेर? त्यावर लीला काहीच बोलत नाही. मग आजी लीलाला सांगतात, हे बघ लीला, तू अभिरामवर मनापासून प्रेम करतेस. एक ना एक दिवस तो सुद्धा तुझ्यावर प्रेम करेल, तुझ्या मनातलं जाणून घेईल. मित्र मानतेस ना तू त्याला, मग आज हक्काने तू त्याला कधी सांगणार आहेस की मला तुमच्याबरोबर आज फिरायला जावंसं वाटतंय? त्यावर लीला म्हणते, आजी अहो बाईक बघून एजे खूप चिडले आणि ते चिडले ना की त्यांच्याशी बोलायला मला भीती वाटते. त्यावर आजी लीलाला म्हणतात, लीला तू अशीच अभिरामला भीत राहिली तर तुझा संसार कसा होणार? आजी फ्रस्ट्रेट होऊन लीलाला सांगतात, लीला तू तुझ्या पार्टनर सोबत बोल, तू त्याला सांग. म्हणजेच आजी सांगत असतात की तू गणपतीशी बोल आणि तुझे प्रॉब्लेम्स गणपतीला सांग. आणि इथे लीला गणपतीशी बोलते. त्यानंतरच्या सीनमध्ये लीला विश्वरूपला सांगत असते की विश्वा दादा तुम्ही इथे काय करताय? त्यावर विश्वरूप म्हणतो, मी माझी नोकरी वाचवतोय. ही बाईक नेऊन द्यायची आहे पुन्हा आणि चावी एजंटकडे आहे. त्यांच्याकडून चावी आणण्याची हिंमत होत नाहीये. त्यावर लीला विश्वरूपला म्हणते की गाडी परत न्यायची नाहीये. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी आता ठरवलंय की एजेंना मी आता सांगणार आहे. तर विश्वरूप म्हणतो, काय सांगणार आहे? आणि लीलाला माहित नसतं, पण लीलाच्या मागे एजे येऊन उभा राहतो. तर लीला म्हणते, हो मी हेच सांगणार आहे. एजे मी तुमची बायको आहे आणि तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला न्या. त्यावर विश्वरूप खोकायला लागतो. म्हणजेच विश्वरूप लीलाला सांगत असतो की मागे एजे आहे. तर विश्वरूप अजून खोकायला लागतो. तर लीला म्हणते, म्हणजे काय झालं आता तुला अचानक? तर विश्वरूप बाईकच्या आरशाकडे बोट दाखवतो आणि आरशातून लीला एजे मागे उभे आहे हे बघते. लीला ते ऐकते आणि असं दाखवते जसं काही तिला कळलंच नाहीये की एजे तिच्या मागे आहे. आणि लीला विश्वरूपला म्हणते, मग काय दादा, माझी ना खूप स्वप्न होती की ना असं नवऱ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला जावं, बाईकवर ना असं त्याच्या मागे बसावं, त्याला पकडावं, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं, आम्ही असे लांब लांब फिरायला जाऊ, एकमेकांबरोबर वेळ घालवू, गप्पा मारू. पण आता काय करणार, माझ्याच पदरात असा अनरोमॅन्टिक आणि सतत सिरियस असणारा नवरा पडलाय. मला तर वाटतंय माझंच नशीब वाईट आहे. इथे विश्वरूप घाबरलेला असतो आणि एजे लीलाचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. लीला पण मुद्दामून एजेला ऐकायला येईल असंच बोलत असते. आणि लीलाचं बोलून झाल्यावर एजे लीलाला म्हणतो, लीला. आणि लीला म्हणते, अरे एजे तुम्ही? तर विश्वरूप म्हणतो, सॉरी मी ती बाईक नेणारच होतो. तर एजे म्हणतो विश्वरूपला, कॅन्सल माय ऑल मीटिंग्स. विश्वरूप म्हणतो, येस सर, पण का सर? तर एजे रागाने विश्वरूपकडे बघतो. विश्वरूप म्हणतो, ओके ओके ठीक आहे ठीक आहे, करायलाच हवी. एजे बाईकवरून हात फिरवतो आणि त्याला जुन्या आठवणी आठवतात. तो आणि अंतरा त्या बाईकवरून फिरत असतानाच्या गोष्टी आठवतात आणि एजे चिडतो. एजेच्या चेहऱ्यावर राग सरळ सरळ दिसत असतो. तर लीला म्हणते, एजे जाऊ दे जाऊ दे, तुम्ही बाईकवर राग काढू नका. तुम्ही जो काही राग काढायचा आहे तो फक्त माझ्यावर काढा. बाईक भाड्याने आणलेली आहे, उद्या परत करायची, डिपॉझिट पण दिलंय. त्यावर एजे लीलाला म्हणतो, चुप, तुला फिरायला जायचंय ना? त्यावर लीला एजेला म्हणते, तुम्ही नेणार आहात? तर एजे म्हणतो, हो, मी एका नवऱ्याचं कर्तव्य करतोय, ड्युटी. मिसअंडरस्टँडिंग करून घेण्याची काही एक गरज नाहीये आणि हे जे काही आहे त्याला प्रेम समजायचं नाहीये लीला. तर लीला म्हणते, ओ पण तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाताय, तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे ह्यातच मी खुश आहे. त्यावर एजे म्हणतो, डोंट गेट सो एक्सायटेड. माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, माझ्या खांद्यावर डोकं ठेवायचं नाही. दुसरी, मला पकडायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, तर लीला म्हणते, माहितीये माहितीये, गाणं म्हणायचं नाही. त्यावर एजे म्हणतो, परफेक्ट. आणि एजे बाईकवर बसतो. लीला बाईकवर बसायच्या आधी म्हणते, मला कळतच नाहीये,
लॉंग ड्राईव्हला चाललोय की भाजी आणायला चाललोय? एजे म्हणतो काय? तर लीला म्हणते नाही काय नाही काय नाही बसते. लीला एजेला खांद्यावर पकडूनच बसते. तर एजे म्हणतो हे काय? तर मग लीला हात सोडते आणि म्हणते केवळ बसण्यापुरता आधार घेण्यासाठी म्हणून खांद्यावर हात ठेवला होता. आणि शेवटी एजे आणि लीला बाईकने जातात. लीला मध्येच साडीचा पदर असा हवेत फिरवते. तर एजे तिच्याकडे बघतो, मग ती पुन्हा नॉर्मल होते. मध्येच लीला एजेला खांद्यावर पकडते. ती असं दाखवते की धक्का लागला, ब्रेक लागला आणि म्हणून मी तुम्हाला पकडलं. त्यावर एजे पुन्हा लीलाकडे रागाने बघतो आणि लीला पुन्हा मग नॉर्मल बसते. आणि नंतर रात्र झालेली असते. एजे आणि लीला बाईकने घरी आलेले असतात. एजे बाईकवरून उतरतो. लीला एजेकडे बघून म्हणते थँक्यू एजे. आणि दुर्गा लक्ष्मी सरस्वती सुद्धा एजे आणि लीलाला बाईकवरून आल्याचं बघतात. एजे तिथून आत निघून जातो. पण दुर्गा लक्ष्मी सरस्वती लीलाकडे बघत असतात. लीला म्हणते खूप उशीर झाला ना मला. त्याचं काय झालं? एजे मला इतक्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले ना की वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही. खूप दमले खरं तर मी. जरा जाते आणि पडते आता. लीला दुर्गा लक्ष्मी सरस्वतीच्या बाजूने जातच असते. तेवढ्यात तिला आठवतं आणि मग ती सांगते आणि हो ही चावी, असे म्हणून ती बाईकची चावी दाखवते आणि सांगते जागेवर ठेवायची. दुर्गा लक्ष्मी सरस्वती चिडून लीलाकडे बघत असतात आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.